श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्रद्धा, परीक्षा आणि स्वामी कृपा। रामकृष्ण हरी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील 3रा अध्याय ऐकणार आहोत। या अध्यायामध्ये श्रद्धेचे महत्त्व, भक्तांची परीक्षा आणि त्या परीक्षेनंतर स्वामी समर्थ कशी अपार कृपा करतात याचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे। स्वामी समर्थांच्या चरणी आलेला प्रत्येक भक्त लगेचच सुखी होतो असे नाही। अनेक वेळा स्वामी आधी भक्ताची श्रद्धा तपासतात, कारण स्वामींना केवळ वरवरची भक्ती नको असते, तर मनापासूनची शरणागती अपेक्षित असते। अक्कलकोटमध्ये अनेक भक्त स्वामींकडे मोठ्या अपेक्षेने येत असत। काही जण धनासाठी, काही रोगमुक्तीसाठी, तर काही संसारातील दुःखातून मुक्त होण्यासाठी येत। स्वामी समर्थ मात्र प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार उत्तर देत। काही भक्तांना स्वामी कठोर शब्दांत बोलत, कधी अन्न न देता परत पाठवत, कधी दुर्लक्ष करत, तर कधी अपमानासारखे वागवत। अशा वेळी अनेक भक्त नाराज होऊन निघून जात, पण जे भक्त स्वामींवर अढळ विश्वास ठेवत ते मात्र तेथेच थांबत। स्वामी समर्थ म्हणत, मी देत नाही म्हणून रागावू नको, मी थांबवतो कारण तुझं भलं त्यातच आहे। या अध्यायात अशा अनेक भक्तांचे उदाहरण दिले आहे की जे सुरुवातीला दुःखी झाले, पण नंतर त्यांच्या जीवनात चमत्कार घडले। स्वामी समर्थ हे फक्त बाह्य दुःख पाहत नाहीत, तर भक्ताच्या आत्म्याच्या उन्नतीकडे पाहतात। काही वेळा दुःख हेही ईश्वराचे वरदान असते, कारण त्या दुःखातूनच भक्त अधिक शुद्ध होतो। अनेक वेळा स्वामी भक्तांना काम करण्यास सांगत, कोणी झाडाला पाणी घालायला, कोणी मंदिर साफ करायला, तर कोणी अन्न शिजवायला। ही कामे साधी वाटली तरी त्यामागे अहंकार नष्ट करण्याचा मोठा उद्देश असे। जो भक्त मनापासून सेवा करत असे त्याच्यावर स्वामी विशेष प्रसन्न होत। सेवा करताना स्वामींचे स्मरण केले तर तीच सेवा साधना बनते, असे स्वामी सांगत। या अध्यायात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे। श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, श्रद्धा म्हणजे पूर्ण समर्पण। स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवताना धीर धरावा लागतो। संकटे लगेच दूर झाली नाहीत तरी नामस्मरण सोडू नये, कारण स्वामी योग्य वेळ येईपर्यंत भक्ताची वाट पाहतात। अनेक भक्तांना स्वामींनी स्वप्नात दर्शन दिले, संकटात अडकले असताना योग्य मार्ग दाखवला। काही वेळा स्वामी प्रत्यक्ष भेट देत नसले तरी अदृश्य रूपात मदत करत। स्वामी म्हणतात, तू मला विसरशील, पण मी तुला कधी विसरत नाही। अध्याय 3 आपल्याला शिकवतो की संयम ठेवा, श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण अखंड चालू ठेवा, कारण स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या सोबत असतात। आजही जे भक्त मनापासून स्वामींचे नाव घेतात त्यांना मार्ग सापडतो, आधार मिळतो आणि जीवनात स्थैर्य येते। रामकृष्ण हरी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामी कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।